रेग्युलर पराठ्यामध्ये आणि वेट लॉस पराठ्यामध्ये खूप मोठा फरक असतो. आपण जो रेग्युलर पराठा बनवतो तो शेकण्यासाठी भरपूर तेलाचा किंवा तुपाचा वापर करतो. त्यामध्ये कार्बोहायड्रेटचं, स्टार्चचं प्रमाण भरपूर असतं. भाज्या आपण नेहमीपेक्षा जरा कमीच घालतो आणि प्रोटीन तर नाहीच्या बरोबरीतच असतं, हो की नाही? पण वेट लॉस पराठा असा नसतो. वेट लॉस पराठ्यामध्ये प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं. पराठा बनवण्यासाठी जे पीठ वापरलं जातं ते लो कार्ब आणि ग्लुटन फ्री असतं आणि पराठा शेकण्यासाठी अगदी कमी प्रमाणात तुपाचा वापर केला जातो. त्यामुळे असा पराठा वेट लॉस करण्यासाठी खूप मदत करतो. आज मी तुम्हाला अशीच एक पराठा रेसिपी दाखवणार आहे जी बनवायला फार सोपी आहे, विशेष म्हणजे चवीला खूप मस्त लागते आणि हा पराठा महिन्याभरामध्ये भरपूर वजन कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करेल. तर सर्वात आधी मी इथे गाजर आणि सिमला मिरची चॉप करून घेते आहे. अगदी बेसिक भाज्या घेतलेल्या आहे. तुम्हाला आवडत नसतील त्या भाज्या तुम्ही स्किप करू शकता, पण या भाज्या आपल्या घरी नेहमीच उपलब्ध असतात तर त्या भाज्या आपण वापरतो आहे. आणि शक्य असेल ना तर चॉपरचा वापर करूनच चॉप करा. मिक्सरला फिरवून वाटू नका किंवा सुरीने चिरू नका, कारण सुरीने जेव्हा आपण चिरतो ना तेव्हा मोठे मोठे चंक्स भाज्यांचे राहिले की ते पराठ्यामधून फुटून बाहेर येतात. आता आपल्याला इथे पत्ताकोबीसुद्धा अशाच पद्धतीने चॉप करून घ्यायची आहे. एका बाउलमध्ये आपण हे सर्व काढून घेऊया. आता यामध्ये आपल्याला पालेभाजी घालायची आहे. मी इथे मेथी घालते आहे. मेथीचे फक्त पानं घ्यायची, देठं घ्यायची नाही. स्वच्छ धुवून बारीक चिरून घालायची आहे. तुम्ही याऐवजी इथे पालकचा वापरही करू शकता. कुठली तरी एक पालेभाजी नक्की घालायची. यामध्ये आता मीठ घालायचं आहे आणि मीठ भाज्यांना चोळून असं बाजूला ठेवून द्यायचं. काही वेळानंतर याला पाणी सुटणार आहे आणि नंतर हे पाणी आपण पिळून घेणार आहोत. आता मिक्सरला मी लसूण, आलं, सोबतच कोथिंबीर, थोडं पाणी घालायचं आहे आणि अर्धा चमचा जिरे घालून याचं वाटण तयार करून घेऊया. इकडे भाज्या बघू शकता तुम्ही ओलसर झालेले आहे. आता याला पाणी सुटायला लागलं. मी 5-1 मिनिटासाठी याला मीठ लावून सोडून दिलेलं होतं. हे पाणी आपण फेकणार नाही आहोत. या पाण्याचा वापर करूनच आपण पीठ मळून घेणार आहोत. आता तुमच्यापैकी बरेच जणांना हाही प्रश्न पडला असेल की भाज्यांमधलं पाणी पिण्याची काय गरज आहे? जर भाज्यांमध्ये भरपूर पाणी राहिलं आणि पराठ्यामध्ये आपण तशीच स्टफिंग भरली ना, तर जेव्हा आपण पराठा लाटतो तेव्हा पराठ्याचं वरचं आवरण पाण्यामुळे ओलं होतं. मग पराठा अजिबात लाटता येत नाही. त्यामुळे पाणी पिणं फार गरजेचं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे हळद, धनेपूड, चिरलेली कोथिंबीर, थोडंसं मीठ घालायचं. मीठ थोडंफार सुरुवातीला होतं त्यामुळे जास्त घालायचं नाही. तिखटपणासाठी मी चिली फ्लेक्स घालते आहे आणि सोबतच इथे प्रोटीनसाठी आपल्याला पनीर घालायचं आहे किंवा तुम्ही सोया चंक्स घालू शकता. पाण्यामध्ये उकडून घ्यायचे, पिळून घ्यायचे आणि मिक्सरला थोडे फिरवून घ्यायचे. ते सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. तर प्रोटीनसाठी व्हेजमध्ये आपल्याला पनीर आणि सोया चंक्स हे 2 ऑप्शन आहे आणि जर तुम्ही अंडी खात असाल तर उकडलेली अंडीसुद्धा तुम्ही मॅश करून यामध्ये घालू शकता. आता वेट लॉस पराठ्यासाठी आपल्याला इथे 1 कप घ्यायचं आहे ओट्सचं पीठ. अर्धा कप भाज्यांचं पाणी होतं, अर्धा कप मी साधं पाणी घातलेलं आहे. हे एका पातेल्यामध्ये घालायचं. यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. 1 चमचा साजूक तूप घालायचं. 1 चमचा तयार केलेली लसूण, आलं आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे. सर्व छान मिसळून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे मेथी. मी जास्तीत जास्त भाज्यांचा वापर करते आहे. मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तुम्ही मेथीऐवजी पालकचाही वापर करू शकता. 1 उकळी आली की गॅस बंद करायचा. यामध्ये थोडेसे मी चिली फ्लेक्स घालते आहे. पराठा दिसायला छान दिसावा म्हणून आणि यामुळे हलकासा तिखटपणासुद्धा येईल. आता हे उकळतं पाणी आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे. ओट्सचं पीठ हे लो कार्ब असतं. यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे डायजेशन आणि मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करण्यासाठी हे मदत करतं. पण रोज जर तुम्हाला ओट्स खायला कोणी सांगेल ना तर तुम्ही अजिबात खाणार नाही, कारण त्याची चव जी आहे ना ती प्रत्येकाला आवडेलच अशी नाही आहे. पण हा जो पराठा आहे ना तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल एवढा चविष्ट आहे. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. आता यासोबत आपण एक चटणीसुद्धा तयार करूया जी या पराठ्याबरोबर खूप मस्त लागते. सर्वात आधी मी पुदिना, हिरवी मिरची, भरपूर कोथिंबीर घातलेली आहे. लसूण, आलं, कोथिंबीर याची पेस्ट घातलेली आहे. सोबतच थोडंसं मीठ घालायचं आणि निंबू घालू शकता किंवा मी इथे कैरी घातलेली आहे. पाणी घालायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं. ही चटणी डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करते आणि पराठ्याबरोबर कुठलाही पराठा असो त्याबरोबर खूप छान लागते. आता पराठ्यासाठी जे ओट्सचं पीठ आपण भिजवून ठेवलेलं होतं ते छान मुरल्या गेलेलं आहे. ओट्सचं पीठ कधीही भिजवत असताना गरम पाण्यानेच भिजवायचं, त्यामुळे यामध्ये चिकटपणा येतो. तुम्ही जर नॉर्मल पाण्याने हे पीठ भिजवाल ना तर यामध्ये चिकटपणा येत नाही. मग पराठा शेकत असतानाच जागोजागी तुटून जातो आणि कडकसुद्धा होऊन जातो, अजिबात मऊ होणार नाही. त्यासाठी पीठ जे आहे ना ते आपल्याला गरम पाण्याने भिजवायचं आहे. मी थोडंसं कोरडं ओट्सचं पीठ घातलेलं होतं कारण मला थोडं सैलसर वाटलं म्हणून, आणि थोडंसं मी तूपसुद्धा घातलेलं आहे पराठा मऊ व्हावा म्हणून. आता बघा याचे ना छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहे.
याची अशी वाटी बनवून घेऊया आणि जसं आपण नॉर्मल पराठा बनवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला पराठा बनवायचा आहे. पण शेकत असताना तुपाचा वापर अगदी कमी करायचा. तुम्ही बटर वापरत असाल तर वापरू शकता, पण ते सुद्धा अगदी कमी प्रमाणातच वापरायचं आहे. आणि स्टफिंग जी आहे ना ती भरपूर भरायची आहे. आणि इथे तुम्ही बघितलं असेल मी पनीर किसून न घालता हाताने तोडून घातलेलं आहे, जेणेकरून जेव्हा आपण पराठा लाटू तेव्हा त्याचे चंक्स वरून दिसायला लागतील. भाजल्यानंतर पराठ्यावर ती दिसायला खूप छान दिसतात आणि जेव्हा भाजल्या जातात ना तेव्हा ते खायला सुद्धा खूप मस्त लागतात. मी बटाट्याचा पराठा बरेच वेळा याच पद्धतीने बनवते, किसून न घालता हाताने तोडून घालते. खूप मस्त लागतो चवीला आणि दिसायलाही फार छान दिसतो. बघा आता मी पराठा इथे स्टफ करून तयार केलेला आहे. याला आता लाटून घेऊया. अगदी हलक्या हाताने लाटायचं. मध्ये मध्ये आपल्याला ओट्सचं पीठ घालायचं आहे. हे ओट्सचं पीठ ना ऑनलाईन विकत सुद्धा मिळतं, फार जास्त महाग नसतं. तुम्ही विकतही घेऊ शकता किंवा तुम्हाला दळून आणायचे असेल तर प्लेन ओट्स विकत आणायचे आहे. मसाला ओट्स वापरायचे नाही, ते वेट लॉस करण्यासाठी मदत करत नाही. प्लेन ओट्स विकत आणायचे आणि मग तुम्ही गिरणीवरून दळून आणू शकता किंवा घरी जरी मिक्सरला फिरवले आणि चाळून घेतले तरीही चालेल. ओट्सचं पीठ घरीच तयार करता येतं. पराठा लाटून घेतल्यानंतर तव्यावर थोडंसं साजूक तूप लावायचं आहे, ब्रश करून घ्यायचं आणि आता हा पराठा तव्यावर शेकून घ्यायचा आहे. बघा लाटल्यानंतर वरून तुम्हाला पनीर दिसते आहे ना, किती सुंदर दिसतो असा पराठा दिसायला. म्हणून मी बटाट्याचा पराठासुद्धा असाच बनवत असते. आता याला असं पलटवून घ्यायचं, दोन्ही बाजूनी छान याला डाग पडेपर्यंत शेकून घ्यायचं आहे. आता तुम्हाला पराठ्यावर अशा क्रॅक्स दिसत असेल, थोडासा पराठा फाटलेला दिसत असेल, कारण ओट्सचं जे पीठ असतं ना यामध्ये ग्लुटन नसतं, चिकटपणा नसतो जसा गव्हाच्या पिठामध्ये असतो. चिकटपणा नसल्यामुळे पराठ्यावर जागोजागी आपल्याला भेगा गेलेल्या दिसतात, पण हा पराठा अगदीच तुटणार नाही, कारण आपण पीठ जे भिजवलेलं होतं ना ते गरम पाण्याने भिजवलेलं होतं, त्यामुळे थोडाफार चिकटपणा यामध्ये असतो, पण अगदीच गव्हाच्या पिठासारखा चिकटपणा यामध्ये नसतो बरं का. पण हा पराठा वेट लॉस करण्यासाठी खूप मदत करतो आणि चवीला ना नेहमीच्या पराठ्यापेक्षा खूप मस्त लागतो. तुम्ही एकदा जर का हा पराठा खाऊन बघाल ना तर रेग्युलर बटाट्याचा पराठा असो किंवा दुसरा कुठलाही पराठा जो तुम्हाला आवडत असेल त्यापेक्षा हाच पराठा तुम्हाला जास्त आवडेल. आणि बनवायला बघितलं तुम्ही फारच सोपी आहे. काही भाज्या जर चॉप करून घेतल्या की काही मिनिटांमध्येच हा पराठा तयार होऊ शकतो. आणि यासोबत जी चटणी मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे ना ती कुठल्याही पराठ्याबरोबर ट्राय करा, खूप मस्त लागते. आजची ही वेट लॉस पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन वेट लॉस रेसिपी जर तुम्हाला पुढेही बघायच्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून टाईप करा. लवकरच भेटूया. तोवर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.